महत्त्वाची बातमी आहे ती कृषी खात्यासंदर्भातली। कृषी सचिव व्ही राधा यांची बदली झाल्यामुळे या बदलीबाबत चर्चा होऊ लागलेली आहे। लागोपाठ 3 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कृषी खातं चर्चेत आलेलं आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयात 300 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप होतो आहे। फडणवीसांनी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पत्र लिहिलेलं आहे। फडणवीसांचं पत्र आहे हे। फडणवीसांच्या चौकशी पत्रानंतरही विराधांची बदली झालेली आहे। महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हक झाल्यासारखी परिस्थिती झाली। एवढी अवस्था वाईट करून ठेवली। खुद्द बीडमध्ये कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात 874 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। काय करतो तो कृषी मंत्री? कुठे गेला तो पीक विमा? आज काय झालंय पिकांची स्थिती? हा शेतकरी जर कृषी मंत्री हे थांबवू शकत नसतील स्वतःच्या जिल्ह्यात तर त्या पदावर ते काम करण्यासाठी लायक आहेत का? काय शेतकऱ्यांची अवस्था झाली? संत्र्यांची काय स्थिती आहे? संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून छातीतोडपणे सांगणारे संत्रा प्रक्रिया केंद्र गेला पुढे। संत्र्याला आज जो एक्सपोर्ट होतो त्या ठिकाणी बांगलादेशाच्या सीमेवर संत्र्यांची काय गती करून ठेवली? किती टॅक्स वाढवला? सोयाबीनला तर 2013 मध्ये जे दर मिळत होते सोयाबीनला ते दर आता मिळत आहेत। सोयाबीनला 2013 मध्ये आमचं सरकार होतं 4600 रुपये दर मिळत होता। आज MSP तर 16च, पण त्यांचं उत्पन्नाचा पैसा सुद्धा निघू शकत नाही ही परिस्थिती